नमस्कार, मी वैशालीज रेसिपीमध्ये आपलं सर्वांचंच नेहमीप्रमाणेच पुन्हा एकदा स्वागत आहे। आपली आजची रेसिपी आहे टोमॅटोचा सार। या आधीही आपली खोबरं न घालता टोमॅटोच्या साराची रेसिपी झालेली आहे। आज आपण करणार आहोत मालवणी पद्धतीने टोमॅटोचा सार, झटपट आणि थोडासा शॉर्टकट। आता आपण पाहणार आहोत टोमॅटोच्या सारासाठी लागणारं सर्व साहित्य। मी मीडियम साइजचे 5 टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। अद्रक, लसूण, कढीपत्ता, चमचाभर बडीशेप, जिरं, देठासकट धुवून घेतलेली कोथिंबीर, हळद, धणे पावडर, लाल मिरची पावडर, ओल्या खोबऱ्याचे वाटीभर काप। आपण इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। खोबऱ्याचे काप घालून घ्यायचे। कोथिंबीर, लसूण, अद्रक, त्याचबरोबर जिरं आणि बडीशेप। सर्व टोमॅटो असे कापून घ्यायचे, ते देखील या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे। तुम्हाला जर टोमॅटो उकडून घ्यायचे असतील तर तुम्ही तसे देखील घेऊ शकता। आपण घेतलेले टोमॅटो हे चवीला आंबट आहेत, त्यामुळे मी साहित्यामध्ये चिंचेचा वापर केलेला नाही। तुम्ही घेतलेले जर टोमॅटो चवीला गोड असतील तर तुम्ही साहित्यामध्ये चिंचेचा वापर करू शकता। त्याचबरोबर लाल मिरची पावडर, धणे पावडर आणि हळद। आता मी हे सर्व साहित्य मिक्सरला बारीक करून घेणार आहे। आपण घेतलेले सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून झालेलं आहे। टोमॅटो साराला फोडणी देण्यासाठी मी ते भांडं देखील गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये तेल देखील घालून घेतलेलं आहे। आता यामध्ये सर्वात आधी मोहरी घालून घ्यायची। आपण घातलेल्या मोहरीचा छान तडतड आवाज यायला लागला की यामध्ये अशा ठेचून घेतलेल्या 2 ते 3 लसूणच्या पाकळ्या देखील घालून घ्यायच्या। आपण वाटणामध्ये देखील लसूणचा वापर केलेला आहे, पण जेव्हा आपण फोडणीसाठी लसूणचा वापर करतो त्या लसूणचा फ्लेवर आपल्या सारामध्ये छान उतरतो। चुरगळून असा कढीपत्ता देखील घालून घ्यायचा। कढीपत्ता घालून झाल्यावर आपलं वाटण घालून झाल्यावर ते असं मिक्स करून घ्यायचं। आपण घातलेल्या वाटणाला असं तेल सुटलं, मिक्सरच्या भांड्यातच पाणी ऍड करायचं आणि ते यामध्ये घालून घ्यायचं। पुरतं मीठ देखील घालून घ्यायचं आणि आपल्या साराला छान उकळी येऊन द्यायची। आपल्या साराला छान उकळी देखील आलेली आहे। मला टोमॅटोचा सार आंबट गोड खायला फार आवडतो, त्यामुळे मी यामध्ये थोडीशी साखर देखील घालून घेणार आहे। तुम्हाला गूळ घालायचा असेल तर तुम्ही गूळ देखील घालू शकता। आपला टोमॅटोचा सार खाण्यासाठी तयार आहे। असा गरम गरम टोमॅटोचा सार आणि भात, त्याचबरोबर तुम्हाला आवडतील ते तुमच्या आवडीचे पापड। झटपट टोमॅटोचा सार, गरम गरम भात आणि पापड। तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। नवीन असाल तर सबस्क्राइब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा। पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली।